This is the My Artifact episode number 361. आजची तारीख आहे 23 फरवरी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आज प्लॅन बनला होता की सोबतकडे जाऊन पढाई करण्याचा, आणि प्लॅन सक्सेस झाला. सगळेजण आले, पढाई केली. त्याच्यामध्ये नाही का मला काफी ऑड वाटत होतं. सगळेजण आपली डिग्रीची स्टडी करत होते, कोणी कॉम्पिटेटिव्हची स्टडी करत होते, विशाल कॉम्पिटेटिव्हची आमची स्टडी करत होता, DRDU. वैभव त्याच्या डिग्रीची, बाहेर डिग्रीची सोबतसुद्धा. तर तेव्हा इट डज फील्स लाईक आय एम जस्ट बीन त्यांच्यापेक्षा खाली आहे असं फील झालं, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत. तर तेव्हा मी स्वतःला काही क्वेश्चन विचारले. तर ते क्वेश्चन हे होते, आता मी सांगतो कोणकोणते क्वेश्चन, आणि ते क्वेश्चनचा आन्सर मला नाही माहीत अजूनपर्यंत, आणि त्या क्वेश्चनचे आन्सर मला फाइंड आउट करण्यासाठी मला जावं लागेल. क्वेश्चन नंबर 1. मी स्वतःला मानतो की मी एक फिल्म मेकर आहे, वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्म मेकर आहे, अमेझिंग फिल्म बनवतो, ब्ला ब्ला अँड ओके. पण तुझ्यापाशी गट्स आहे का तेवढे करिअर बनवण्यासाठी, तेवढी हिंमत दाखवण्यासाठी? तुझ्यापाशी तेवढे गट्स आहे का? या आय कॅन से दॅट. म्हणजे आता मी आता रेप्रेझेंट करतो माझे निगेटिव्ह पार्ट्सबद्दलच मी आता फक्त कॉन्सन्ट्रेट होतो. म्हणजे माझे बॅड चॉईस किंवा असे त्याच्यात मी निगेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करतो, राईट. आता मी मुंबईला जातो, माझ्यापाशी हिंमत आहे का मी बायनरी कोड बनवतोच, आणि फुल कॉन्फिडन्स आहे. लॉट ऑफ पीपल कमिंग इन मुंबई अँड दे आर ट्राईंग टू सेम थिंग यू कॅन डू. ते पण सगळे लोक येतात आणि त्यांचा पण एक मेन उद्देश असतो का त्यांची एक फिल्म बनवण्यात असते. मोर अँड मोर पीपल लूज अँड लेस पीपल आर गेट सक्सेस. व्हेरी लेस, 1000 in 10. इट्स अ रिअली स्मॉल रेशो. तर याच्यामध्ये तू त्या 1000 in 10 मध्ये तू कसा काय इन्व्हॉल्व होऊ शकते? हाऊ? तुझ्यापाशी ते टॅलेंट आहे, पण दाखवण्यासाठी तुझ्यापाशी रिझल्ट नाही आहे. प्लस यू डोंट हॅव एनी बॅकग्राऊंड, कोणीच नाही. माझे फादर एक टीचर आहे, माझे आई एक हाऊसवाईफ आहे. आय एम जस्ट अ गाय. ही हॅज कॉन्फिडन्स टू मेक अ मूवी, जस्ट ही हॅज, बस, बाकी काही नाही. सो हाऊ, म्हणजे कसं काय वगैरे. म्हणजे पहा, आता मी समजा जर मी इंजिनिअरिंग करतो म्हणलं, त्याच्यानंतर कोणती जॉब करतो म्हणलं, तर माझा पाथ एकदम क्लिअर दिसते मला. फर्स्ट तुला इंजिनिअरिंग करावं लागेल, प्रत्येक सेमिस्टर काढावं लागेल, त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट राहते. ओके, इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग तुला कॉम्पिटेटिव्ह स्टडीज सुरुवात करावं लागेल, त्याच्यामध्ये पार्ट बाय पार्ट तुला शिकावं लागेल. हिस्ट्री, जिओग्राफी, ऑल ऑफ दी स्टफ्स तुझ्या डोक्यात घ्यावं लागेल. देन मग तुला पेपर द्यावा लागेल. देन तू क्रॅक केल्यावर प्रिलिम्स, नंतर मेन्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, नंतर जॉईनिंग. तर हा सगळा पाथ नाही का एकदम क्लिअर दिसते तुला, एकदम क्लिअर. याच्यात काहीच टोकटोक नाही दिसत. पण जेव्हा मी नाही का माझ्या फिल्म करिअरबद्दल जेव्हा विचार करायला लागतो ना, तो पाथ मला क्लिअर नाही दिसत. इथून ते मुंबईपर्यंत दिसते, मुंबईपासून तो थोडा ब्लॅकआउट दिसतो, तो दिसून नाही राहिला मला. आणि मग डायरेक्ट तिकडलं जग दिसून राहिलं, ज्याच्यात मी एक फिल्म मेकर आहे आणि माझे लॉट ऑफ स्टफ्स आहे, मी सगळ्या ओळखतो वगैरे वगैरे वगैरे. ऑल ऑफ द थिंग्स मी ज्या डिझाईन केल्या त्या सगळ्या थिंग दिसून राहिल्या आहे, आणि इथे मी दिसून राहिलो. मधातला पोर्शन आहे ज्याला पाथ म्हणतो, तो ब्लॅकआउट आहे. तो ब्लॅकआउट काऊन आहे? कारण मला अजूनपर्यंत माहीत नाही का मी कोणत्या वेने जावं. मी तसं म्हणतो की मुंबईला जावं, त्याच्यानंतर थोडी प्रत्येक प्रोडक्शन हाऊससमोर जावं, त्यांना विनंती करावी, अँड स्टफ लाईक दॅट. बस एवढंच माहीत आहे, बाकी काही नाही माहीत.
ॲक्च्युली तिथे होते काय, कशा प्रकारे काम होते, आय डोंट इवन नो. पूर्ण तो पाथ ब्लॅकआउटमध्ये आहे, मला काही दिसून न राहिलं आहे त्याच्यामध्ये. सो दिस इज इट. हा एक डिसॲडव्हान्टेज माझ्यामध्ये येऊन राहिला आहे. म्हणजे हा एक एक फॉल्ट येऊन राहिला जो मला कळून नाही राहिला की मला कसं प्रमाणे सॉल्व करू, जो की रिलेट करते माझ्या करिअरसोबत. तर आय हॅव टू बी सॉल्व. सो आय नीड टू बी गो देअर. पण याच्यामध्ये पण बहुत काही, आता एवढा मोठा बिग स्टेप घेऊन राहिला तू, तर याच्यात खूप जण मॅटर करते, खूप साऱ्या गोष्टी, आणि त्या खूप साऱ्या गोष्टीला अनुसरून असलेला प्रत्येक पर्सनसुद्धा तुझ्या लाईफमधले मॅटर करतात. फर्स्ट ऑफ ऑल पॅरेंट्स, आई वडील. तू जे स्टेप्स घेते आई वडिलांवर त्याचा बहुत जास्त परिणाम होतो. आई वडील दे आर द प्राईम सोर्स ऑफ यू. सो तुला त्यांना विश्वासात घ्यावं लागेल, त्यांना सांगावं लागेल का माझी डेस्टिनी काय आणि मला कुठे जायचं आहे, अँड लेट मी गो देअर. त्यांच्याकडून परमिशन घ्यावं लागेल. प्लस तुला स्वतःला पण एक धैर्य, धीरज, कॉन्फिडन्स, फोकस, प्रत्येक साऱ्या गोष्टी मी म्हणून राहिलो बोलण्यासाठी खूप काही इझी आहे, बट करणं बहुत डिफिकल्ट आहे, बहुत बहुत जास्त डिफिकल्ट होणार आहे. आय डोंट इवन नो हाऊ टू डू दिस. सो इट इज बीन रिअली क्रीपी थिंग्स आय कॅन डू. बहुत भयानक राहणार आहे. कशा प्रकारे सॉल्व करीन मला काही नाही माहीत. तर हे सारे क्वेश्चन्स नाही का माझ्या डोक्यात आले मग अशी, जेव्हा नाही का विशाल बका आन्सर देऊन राहिला होता प्रवेशचे. तर हे सगळे क्वेश्चन्स डोक्यामध्ये येऊन राहिले आणि कळत नव्हतं का मी याला आन्सर कशा प्रकारे देऊ, कशा प्रकारे याच्यावर आन्सर मला पण नाही माहीत. तर हे आन्सर शोधण्यासाठी मला कुठं जावं लागेल? ऑफकोर्स मुंबईला जावं लागेल. तिथून तुला कळेल की कशा प्रकारे आन्सर घ्यावे आणि कशा प्रकारे त्याला सॉल्व करावं. सो या, दिस इज इट. असे काही क्वेश्चन्स माझ्यावर पण डिपेंड आहे यार. म्हणजे मी स्वतःला विचारलं का तू खरंच लायबल आहे का याच्यासाठी, वाय नॉट, वाय आय एम नॉट लायबल. लिसन, आय हॅव एव्हरीथिंग बट आय हॅव नथिंग. टेक्निकली म्हणतो तुझ्यापाशी काहीच नाही, आणि मेंटॅलिटी म्हणलं तुझ्यापाशी सगळंच आहे. सो यू नीड टू गेट बोथ. तुला दोन्ही गोष्टी सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे, तेव्हा तुझी डेस्टिनी अचीव करू शकते. आय सडनली का राव यार, मी का देऊ मला काही कळून नाही राहिलं. इट्स बीन रिअली क्रीपी अँड रिअली डिफिकल्ट टू डू दिस. रिअली हाऊ आय गॉना मॅनेज, आय डोंट इवन नो, बट आय कॅन. मला स्वतःवर विश्वास आहे आणि मी या गोष्टी करू शकतो. येस. आज काही नाही, आज सकाळी उठलो, आज खूप सारे काम होते वरचे वगैरे. जिमला गेलो, जिमवरून आलो, त्याच्यानंतर इथे सेंटरिंग काढणं सुरू होतं. हॉलचं सेंटरिंग काढली. काफी जागा, म्हणजे एक प्रकारे एक नवीन घर अशा प्रकारे चांगलं वाटून राहिलं मस्तपैकी. थोडंसं खेळायला गेलो होतो, थोडं चांगलं वाटलं. नंतर तिथून म्हणलं का लायब्ररीत म्हणजे थोडं यावं पिंटीकडे पढाई करायला. मी जाणार नव्हतो, माझं फर्स्ट ऑफ ऑल काही जायचं मन वगैरे काही होतं नाही, बट केव्हा ना केव्हा तुला स्टार्ट तर करावंच लागेल. थर्मल इंजिनिअरिंग, ऑफकोर्स आजची तारीख आहे 22 किंवा 23 फरवरी, आणि हार्डली 1-1.5 महिना आहे, जे की हॅड इनफ आहे, बहुत जास्त हॅड इनफ आहे. मी खूप लाईटली घेऊन राहिलो का थर्मलला? यस, खूप लाईटली घेऊन राहिला, बहुत लाईटली. तुला कळून न राहिलं का एक्झॅक्टली तुला करायचं काय? तर मला वाटते की मी खूपच लाईटली घेऊन राहिलो या सब्जेक्टला, थर्मल इंजिनिअरिंगला बहुत लाईटली घेऊन राहिलो, जे की स्टडी करायच्या वेळेस पण बहुत लाईट वाटते यार.
advantage of tidal energy, disadvantage of tidal energy, nuclear power plant and the second law of thermodynamics. राव किती वेळ वाचलं राव मी, 8वा 9वा आठवा and I'm just doing it again and again. I certainly don't know. बट एवढंच माहीत आहे, या सेमिस्टरमध्ये मी खूप काही क्लिअर केलं आहे. म्हणजे या सेमिस्टरमध्ये माझं थर्मल इंजिनिअरिंग क्लिअर होऊन जाणार, प्लस माझा डिप्लोमा पण क्लिअर होऊन जाणार. जे मी वडिलांसोबत खोटं बोललो त्या खोट्याला आता खरं करण्याची वेळ येईल. प्लस एक बिग स्टेप उठवण्यासाठी आय एम रेडी. एक स्टेप उठवण्यासाठी मी रेडी राहणार. म्हणजे माझ्या आधी बॅकअप घेणार. मुंबईची जर्नी स्टार्ट होणार. इफ आय वॉज गोईंग टू दी मुंबई, फर्स्ट ऑफ ऑल आय नीड अ जॉब. मुंबईमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी यू नीड अ मनी. पैसा बहुत जास्त मॅटर करते. जर तुझ्यापाशी पैसा नाही तर तुझ्यापाशी काहीच नाही. ऑफकोर्स पैशाच जागी पैसा काम करू शकते. मेंटल ठिकाणी अदर काम करू शकते. बट राईट नाव यू डोंट हॅव एनिथिंग. यू नीड अ मनी टू सर्वाईव्ह. जेव्हा काहीच नसते तेव्हा पैसा कमी असतो, आणि तेव्हा मुंबईमध्ये तू कोणाला ओळखत नाही तर पैसा बहुत जास्त मॅटर करते. सो यस, मनी. सो हाऊ आय गेट मनी? Money is a really creepy thing. I need to figure it out. I need a job, so that's why I earn money and invest to my journey. So that is the plan. म्हणजे मी नेहमी म्हणतो कशा प्रकारे प्लॅन आहे. राव खूप काही कॉन्फिडन्स आला राव, बहुत कॉन्फिडन्स आला मला. पुढचं विजन एवढं क्लिअर दिसून राहिलं ना. मधातलं जे ब्लॅकआउट सोडलं ना त्याच्यानंतरच मला क्लिअरली दिसून राहिलं एव्हरी टाइम. Even if I dream, that dream is really related to the subconscious memory that are also include I am those kind of person who has everything. So that is me. So why I care? You need to be care. You don't get yet a destiny. So you need to care. So that is it. This is the My Artifact episode number 361. Right now we are at Vardha Maharashtra. Thank you.